नमस्कार. सी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष व वंचित बहुजन आघाडी ओबीसी संयुक्त आघाडीचे उमेदवार आकाराम उर्फ पप्पू परशुराम कोळेकर यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी समतानगर परिसरात प्रचार रॅली काढली. यावेळी मतदारांनी त्यांना मोठा प्रतिसाद दिला. प्रभाग 7 मध्ये बदल करण्यासाठी पप्पूदादा कोळेकर यांना लोकांचा पाठिंबा मिळाला. अनेक भागात जाऊन त्यांनी घरोघरी नागरिकांना भेटी दिल्या आणि मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यांच्या प्रचार रॅलीला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मिरज कुपवाड महापालिका जनता दल अध्यक्ष म्हणून मी 7 नंबर वार्डमधील तरुण तडफदार झुंजार उमेदवार आकाराम उर्फ पप्पूदादा कोळेकर यांचं चिन्ह आहे लिफाफा. लिफाफा चिन्हावरती आपण बटन दाबायचं आहे आणि पप्पूदादांना महापालिकेत पाठवायचं आहे. आज सकाळी विरोधकांनी जनता दलाचं एक जुनी क्लिप काढली आणि नाहीतरी ती सगळीकडे फिरवायचा प्रयत्न केला, परंतु गेली 15 दिवस जनता दलाचे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रीय समाज पार्टीचे सगळे कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा कार्यकर्ते या पप्पूदादा कोळेकरांच्या बरोबर सक्रिय सहभाग आहेत. कालच लक्ष्मीनगरला आम्ही सभा घेतली. त्यावेळी आमचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मासुले सर हेही उपस्थित होते. प्रेमचंद पांड्याजी होते, ॲडव्होकेट फैयाद झारी होते. जनता दलाचे सर्व कार्यकर्ते पप्पूदादा कोळेकरांच्या बरोबर आहेत. आजही मी या प्रचार रॅलीत आहे आणि या प्रचार रॅली बघितल्यानंतर विरोधकाच्या छातीमध्ये धडकी भरलेली आहे. ज्यावेळी महादेव जानकर साहेब आले होते त्यावेळी त्याची सुरुवात झाली आणि ती विजयाची सभा अशा पद्धतीनं आम्ही जाहीर केलेली होती आणि तेव्हापासून विरोधक नको त्या क्लुप्त्या लढवायला लागलेले आहेत. कुठं छत्र्या उगवायला लागल्यात, कुठं कोंबड्या पळवायला लागल्यात, असली भाषणं करायला लागलेली आहेत. महापौर म्हणून तुम्ही निवडून गेलात, त्या माजी आमदार शरद पाटील सरांनी तुम्हाला तिथं नाहीतरी पाठवलं. निदान त्यांची जाणीव ठेवून वैचारिक लढाई लढा. हा तरुण तडफदार निश्चितपणानं पप्पूदादा कोळेकर महापालिकेमध्ये जाऊन या समतानगर आणि 7 नंबर वार्डातले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी झुंजारपणाने लढणार आहे. विजय हा निश्चित आहे आणि तो विजय साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून आता येणाऱ्या 15 तारखेला आपण प्रचंड मतानं लिफाफ्याच्या पुढचं बटन दाबायचं आहे आणि आपण सर्वांनी पप्पूदादांना महानगरपालिकेत पाठवायचं आहे. 78 नगरसेवकामध्ये मिरजेच्या समतानगरमधला धडाडीचा युवक कार्यकर्ता कोण आहे हे बघण्यासाठी यायला पाहिजेत. कारण वसंतदादा घराण्याच्या विरोधात विष्णू अण्णाला पाडून संभाजी पवार आणि मिरजेमध्ये शरद पाटील सर आले त्यावेळी अशीच क्रांती घडली होती. तशीच क्रांती या समतानगरमध्ये 7 नंबर वार्डामध्ये घडणार आहे आणि पप्पूदादांना प्रचंड मतानं निवडून द्यावं हे जनता दलाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना नाहीतरी शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी लिफाफाचं पुढचं बटन दाबावं एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.